त्यांनी असं म्हटलं आहे का प्रसिद्धीसाठी करतंय वगैरे. माझं असं मत आहे का विखे पाटीलजी तुम्ही भाजपामध्ये आले आणि तुम्हाला जे गुर्मी आहे उपोषण करण्याची काही गरज नाही. आज 2000 आत्महत्या झाल्या. कोण गेलं आहे तुमच्या सरकारापैकी तिथं? तुम्ही तरी गेले का तिकडे कुठंतरी? आणि मग उलट त्या शेतकऱ्याचा आवाज होण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो आहे तो दाबण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या पवरा साखर कारखान्यामध्ये 3400 रुपये हमीभाव जाहीर केला सरकारनं. तुम्ही 3000 रुपये भावानं खरेदी करताय. कार्यक्षेत्राच्या बाहेर 2800. म्हणजे आपण पाहतोय 400-600 रुपयाची दाढी मारता शेतकऱ्याची. शेतकऱ्याला 600 रुपये प्रतिटनानं कमी भाव देता, काटा मारता वेगळा आणि रिकोरीमध्ये तुम्ही गफलत करता ते वेगळी. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचे किती तारणहार आहे हे तुमच्या साखर कारखान्यावर माहीत पडतं. आणि तुम्ही आमचं उपोषण नका काढू हो. आम्ही तुम्हाला भीक मागायला बसलो नाही, लक्षात घ्या. आम्ही हे आंदोलन स्वतः जिवंत आहे. शेतकरी मला मायबाप आहे म्हणून बसलेलो आहे. आम्ही जिवंत आहे दाखवासाठी बसलो आहे. आणि जो शेतकरी तुम्ही संपुष्टात काढला धर्म आणि जातीमध्ये, कधी ओबीसी मराठा असा वाद तयार करून, कधी आम्ही पाहतोय का धर्माचा नाद ठेवून त्याच्या हाती भगवा झेंडा देऊन तुम्ही शेतकरी संपवण्याचा जो प्रयत्न करतो तो शेतकरी वाचला पाहिजे याच्यासाठी उपोषणाला बसलो आहे. आणि तिसरं, तुमच्या कानावर तुम्ही दिलेले आश्वासन पडले पाहिजे याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे. तुम्हाला विसर पडला ना शेतकऱ्याचा, मतं घेताना विसर नाही पडत. आणि तुम्ही ज्या मतानं निवडाल ना तो शेतकरीच जास्त आहे, लक्षात घ्या. तुम्ही त्याला जर अशा पद्धतीनं दुर्लक्ष करत असाल आणि त्याचे हे आंदोलन निवड बच्चू कडूचं राहिलं नाही, हे शेतकरी शेतमजुराचं आंदोलन राहिलं, त्याचा फटका नक्की तुम्हाला बसल्याशिवाय राहणार. पाटील तुम्ही 2 पक्ष सोडून आले. तुम्ही विरोधी पक्ष नेते होते. तुमचे फडणवीस साहेबाची किती राधाकृष्णाचं प्रेम होतं हे आम्हाला माहीत आहे. आणि आता 2 पक्ष सोडून सत्तेत जाणाऱ्या माणसानं आमच्यावर प्रश्न करावं हे हास्यपद नाही का विखे पाटील साहेब? पहिले कारखान्याला ते व्यवस्थित भाव द्या ना. 3400 रुपये भाव तुमच्याच सरकारनं 3400 रुपये भाव हमी भाव ठरवला. त्याच्यात तुम्ही 600 रुपयाची दांडी मारताय आणि तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायला लागले. उपोषण म्हणजे लोकाभिमुख नाही का? गांधीजीने मानणारे तुम्ही. स्वातंत्र्य उपोषणातून निर्माण झालं विखे पाटीलजी. आणि मी मंत्री असताना मी इथून 1200 किलोमीटर, जलसंपदा राज्यमंत्री असताना 1200 किलोमीटर मोटरसायकल जाऊन पाठिंबा दिला होता. विसरले वाटते तुम्ही. आणि आम्ही 11 दिवस उपोषणाला बसलो होतो. पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा RR आबा आले होते आणि टाकीवर चढलो होतो तेव्हा RR आबा मुख्यमंत्री होते. तेव्हाही कर्जमाफीसाठी चढलो होतो. विसरले वाटते तुम्ही. आणि फक्त भाजप पार्टीशिवाय तुम्हाला शेतकरी काही नातंगोतं राहिलं नाही. पार्टी तिकीट देतं त्याचं गुणगाव गाव. अख्खी गुलामी तुम्ही पार्टीसाठी करणार, कारण त्यानं पद दिलं तुम्हाला मंत्रिपद. त्याच्याशिवाय तुम्हाला शेतकऱ्याचा कळवळा येणार कसा विखे पाटील? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.